महसूल विभाग ऍक्शन मोडवर, रेती माफियांवर धडाकेबाज कारवाई, 4 वाहने जप्त। वरोरा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल विभागाने धडक मोहीम राबवत सलग कारवाया केल्या असून ट्रक, 2 ट्रॅक्टर आणि बोलेरो पिकअप अशा 4 वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली असून महसूल विभागाच्या सतर्क व कर्तव्यदक्ष कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। दिनांक 7 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 4:30 वाजताच्या सुमारास अर्जुना रोड येथे महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत अरबाज सय्यद यांच्या मालकीचा ट्रक जप्त केला। या ट्रकमधून अंदाजे 8 ब्रास रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळले। सदर कारवाई उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या आदेशानुसार नियुक्त पथकाने केली। या पथकात तलाठी स्वप्नील तिकुडवे, अमोल इंगोले, पवन चिंचोलकर, आकाश राठोड तसेच वाहन चालक शंकर हनुमंते यांचा समावेश होता। यानंतर दिनांक 7 मार्च रोजी सकाळी सुमारे 8:58 सुमारास शेगाव बुद्रुक येथील दादापूर शेगाव बुद्रुक रोडवरही कारवाई करण्यात आली। या कारवाईत विकास ईश्वर धांडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला। ट्रॅक्टरमधून 1 ब्रास रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले। सदर ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी शेगाव बुद्रुक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला। या पथकात मंडळ अधिकारी अजय निखाडे, तलाठी कविता क्षीरसागर, रोहित घायवणकर, स्नेहा रोहणकर, गुगल घनश्याम, गौरीशंकर वालोदे व मंदा हेपट यांचा समावेश होता। तसेच दिनांक 9 मार्च रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजता अप्पेनकर वॉर्ड परिसरातही महसूल विभागाने कारवाई केली। या कारवाईत चंद्रशेखर काकडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला। या ट्रॅक्टरमधून अंदाजे 1 ब्रास रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले। उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच तहसीलदार वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या पथकात मंडळ अधिकारी रवींद्र गेडाम, तलाठी विभा सोयाम, स्वप्नील तिकुडवे, गजानन सोयाम, संजय सानप व घनश्याम घुगल यांचा समावेश होता। दरम्यान दिनांक 9 मार्च रोजी सकाळी सुमारे 9:30 वाजता मौजा मारडा येथेही महसूल विभागाने कारवाई केली। या कारवाईत रामभाऊ पेंदोर यांच्या मालकीचा बोलेरो पिकअप जप्त करण्यात आला। या वाहनातून अंदाजे 1 ब्रास रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले। सदर वाहन पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय वरोरा येथे जमा करण्यात आले। ही कारवाई उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या आदेशानुसार तसेच तहसीलदार वरोरा व नायब तहसीलदार गिरीश गोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या पथकात मंडळ अधिकारी रवींद्र गेडाम, तलाठी स्वप्नील तिकुडवे, अमोल इंगोले, पवन चिंचोलकर व आकाश राठोड यांचा समावेश होता। महसूल विभागाकडून अवैध रेती वाहतुकीविरोधात अशी धडक मोहीम पुढेही कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून या कडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतुकीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।